अवघ्या देशात ज्या युद्धाची यशोगाथा सांगितली जाते त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा हा प्रतापगड. जावळीच्या खोऱ्यात अवघड डोंगर रांगांची नैसर्गिक तटबंदी लाभलेल्या प्रतापगडाचं ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्व शब्दात न सांगता येणार. इसवी सन 1656 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा संपूर्ण गड बांधून घेतला. गडाची बांधणी चोख आहे. माची, 7 बुरुज, बालेकिल्ला, भक्कम तटबंदी, मजबूत दरवाजा आणि सोबतीला सह्याद्रीची साथ. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची व्यवस्था चोख ठेवली होती. गडावरती विविध मंदिर आहेत. यातील प्रमुख मंदिर म्हणजे छत्रपतींची कुलस्वामिनी असणारी तुळजाभवानी मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्यात तुळजाभवानीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. ही मूर्ती नेपाळ मधल्या गंडकी नदीतल्या पाषाणाची आहे. 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तो याच गडाच्या साक्षीनं. समस्त बादशहांनी शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा धसका घेतला तो याच लढाईनंतर. आम्ही खास औरंगाबादवरून इथं भेट देण्यासाठी आलो. खूप दिवसापूर्वी ऐकलं होतं इतिहासामध्ये आलो प्रतापगडाबद्दल माहिती. आज समोर बघण्यात आलेलं आहे आम्ही. गडाच्या बालेकिल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला गेलाय. पर्यटकांसाठी इथे एक सुंदर बागही तयार केली गेली आहे. वन विभागाकडून विविध कामही केली गेली आहेत. प्रतापगड या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. त्यांच्या सोयीकरिता वन विभाग व संयुक्त व्यवस्थापन समिती किल्ले प्रतापगड या ठिकाणी पर्यटकांना विविध सोयीसुविधा देते. वन विभाग व संयुक्त व्यवस्थापन समिती यांच्या मार्फत या ठिकाणी गार्डन तसेच बसण्यासाठी बेंचेस व पदचारी मार्ग व येथील विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्याकरिता स्टेज निर्माण करण्यात आलेले आहे. वन्य प्राण्यांकरिता त्यांच्या पाणवट्याची सोय केलेली आहे व उन्हाळ्यामध्ये जसे गरजेनुसार पाणी घातले जाते. पावसाळ्यात इथला परिसर म्हणजे दुसरा स्वर्गच असतो. प्रतापगड ढगात डोकं घुसळत असतो. हिरवगार जंगल, पशुपक्ष्यांचे, वन्य प्राण्यांचे आवाज, कोसळणाऱ्या धबधब्याचं मधुर संगीत आणि सोबतीला देखणा सह्याद्री असं चित्र पावसाळ्यात पाहायला मिळतं.